महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील राज्य विदर्भामध्ये भैरवपूर गावाजवळ एक छोटं गाव आहे, शिरसोडे. पहिल्या नजरेत हे गाव अगदी शांत आणि साधं वाटतं. सगळं काही नेहमीप्रमाणे चाललेलं दिसतं. सरळमार्गी लोक आपापल्या रोजच्या कामांमध्ये गुंतलेले. पण गावाकडे नीट पाहिल्यावर हे लक्षात येतं की या गावात एक अजब रहस्य दडलं आहे. काहीतरी भयंकर असं आहे ज्याने या गावाला शापित केलं आहे. गेल्या काही वर्षापासून या गावात एक भयंकर घटना घडत आहेत. प्रत्येक अमावस्येला गावात एक विचित्र सावट दिसतं, जे लोकांना त्यांच्या नावाने हाक मारतं. पण जर कोणी उत्तर दिलं तर तो व्यक्ती कायमचा वेडा होतो किंवा त्याचा मृतदेह एखाद्या वडाच्या झाडाजवळ सापडतो. संध्याकाळ झाली आहे आणि गावच्या चौकात काही लोक गंभीर चर्चा करत आहेत. असं वाटतंय की एखाद्या महत्त्वाच्या कामाची तयारी सुरू आहे. चला रे, वेळ झाली. माहिती आहे ना, आज अमावस्या आहे. हो हो, माहीत आहे. आता घरी निघतो. पण माहीत नाही कोणत्या अशुभ वेळेसाठी आपल्या गावाला हा शाप लागला. शाप? कसला शाप? तुम्ही लोक कशावरही विश्वास ठेवता, असं म्हणत निलेश हसतो. निलेश कालच शहरातून आपल्या आजी आजोबांकडे सुट्टीसाठी शिरसोडेला आला होता. गावात काय चाललं आहे याचा त्याला काहीच अंदाज नव्हता. त्याच्या आजी आजोबांनी त्याला खूप दिवस बोलावलं होतं. आमच्यासोबत थोडा वेळ घालव म्हणून तो शेवटी आला. अरे निलेश, तू या गोष्टी हलक्यात घेऊ नकोस. गावातल्या कित्येकांनी याचा त्रास सहन केला आहे. किती भयंकर आहे हे तुला कळणार नाही. पण नक्की काय होतं? निलेशने विचारलं. अरे काही नाही होत. आता सगळे आपापल्या घरात जा. आणि हो निलेश, रात्री कोणीही हाक मारली तर घराबाहेर जाऊ नकोस. आम्हाला माहिती आहे की तुला या गोष्टींवर विश्वास नाही, पण चोर लुटारूसुद्धा असू शकतात. फक्त घराबाहेर जाऊ नकोस. सगळे लोक घरी निघून गेले. रात्र होत होती. गावात नीरव शांतता पसरली होती. गावाचा परिसर थंडगार आणि भयावह वाटत होता. निलेश आपल्या खोलीत झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला सिगारेट ओढायची इच्छा झाली. तो घराबाहेर गेला. बाहेर जाताच त्याला कुठेतरी एक लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने पाहिलं की 8-10 वर्षाचा मुलगा रस्त्यावर बसून जोरात रडत आहे. निलेश त्याच्या जवळ गेला आणि विचारलं, कोण आहेस तू? इथे काय करतोयस? तेवढ्यात तो मुलगा वळला आणि निलेशचं काळीज थरारलं. तो मुलगा नसून एक भयंकर सावट होतं. त्याचे हात आणि पाय खूप लांब होते. डोळे मोठे आणि भेसूर दिसत होते. निलेश घाबरून किंचाळणार तोच त्याचं भान सुटलं आणि तो जागेवरच कोसळला. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याचे आजी आजोबा त्याच्या जवळ उभे होते. त्यांनी विचारलं, काय झालं? निलेशने सांगितलं, काही नाही, थोडी चक्कर आली असेल. त्याच्या आजी आजोबांनी हे गृहीत धरलं आणि जास्त खोलात विचार केला नाही. पण हळूहळू निलेश खूप कमजोर होत गेला. त्याने जेवण करणं थांबवलं आणि त्याचा शारीरिक बांधा खूपच खालावत गेला. त्याच्या आजी आजोबांना काळजी वाटू लागली. त्यांनी डॉक्टरांना बोलावलं, पण डॉक्टरांना त्याच्या आजाराचं कारण कळलं नाही. काही निष्कर्ष निघाला नाही. दुसऱ्या दिवशी निलेशच्या आजोबांनी गावच्या पाटलाशी चर्चा केली. पाटील साहेब, माझ्या नातवाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. कुणालाही काही कळत नाही आहे. काहीतरी उपाय सुचवा. पाटील म्हणाले, माझ्या मुलालाही काही वर्षापूर्वी असाच त्रास झाला होता. शेवटी गावच्या दक्षिण टोकाला असलेल्या तांत्रिकाकडे गेलो. त्याने माझ्या मुलाचा जीव वाचवला. रात्र झाली. निलेशच्या आजोबांनी आणि पाटलांनी त्याला तांत्रिकाच्या झोपडीत नेलं. झोपडीत प्रवेश करताच तिथे मंत्राचे आवाज आणि मंद उजेड दिसला. तांत्रिक एका जागी शांतपणे ध्यानस्थ होता. तांत्रिकाने डोळे उघडले आणि गंभीर आवाजात विचारलं, काय समस्या आहे? कोणासाठी आलात? पाटील म्हणाले, महाराज, हा निलेश माझ्या मित्राचा नातू आहे. त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. डॉक्टर काहीच सांगू शकले नाहीत. तुमची मदत हवी आहे. तांत्रिकाने निलेशकडे पाहिलं. तो थोडा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला, याच्या शरीरावर एक आत्मा आहे. तो भयानक आणि उग्र आहे. याने एका अमावस्येच्या रात्री घराबाहेर पाऊल ठेवले. त्याचवेळी त्या आत्म्याने याला पकडलं आहे. हे ऐकताच निलेशच्या आजोबांच्या अंगावर काटा आला. तांत्रिक पुढे म्हणाला, हा आत्मा हटवण्यासाठी खूप धैर्य आणि शक्ती लागेल, कारण तो केवळ जीवावर नाही तर गावच्या शापाशी जोडलेला आहे.
महाराज, जे काही करावं लागेल ते करा, पण निलेशला वाचवा, आजोबा गयावया करत म्हणाले. तांत्रिकाने काही विशेष वस्तू तयार केल्या. काळ्या धाग्याचा दोर, तांब्याचा कळस आणि लाल रंगाच्या हळदी चंदनाचा लेप. त्याने मंत्रोच्चार सुरू केले. मंत्र सुरू होताच झोपडीचं वातावरण बदललं. झोपडीत अचानक थंड वारे वाहू लागले. एक विचित्र आवाज येऊ लागला. जणू काही झोपडीच्या बाहेर काहीतरी गुरगुरत होतं. तांत्रिकाने एका मोठ्या कडुलिंबाच्या पानाला मंत्र उच्चारत निलेशच्या डोक्यावर फिरवलं. त्याचवेळी निलेश जोरजोरात विव्हळू लागला. त्याच्या तोंडातून भेसूर आवाज येऊ लागले. कोण आहेस तू? तांत्रिकाने जोरात विचारलं. मी या गावचा रक्षक होतो, पण आता शापित आत्मा झालो आहे, तो आवाज म्हणाला. तांत्रिक म्हणाला, का आणि कसं घडलं हे? आत्मा म्हणाला, पूर्वी मी या गावचा रक्षणकर्ता होतो, पण गावातील काही लोकांनी माझा अनादर केला, माझी मूर्ती तोडली आणि माझ्या भक्तांना त्रास दिला. त्यामुळे मला शाप लागला आणि मी एक दुष्ट आत्मा झालो. आता मी प्रत्येक अमावस्येला बदला घेतो. तांत्रिक म्हणाला, हे गाव पुन्हा शांत होईल, पण तुला मुक्ती हवी असेल तर तुला या बालकाला सोडावं लागेल. आत्मा गुरगुरत म्हणाला, मी मुक्त होईन, पण त्यासाठी एका वडीलधाऱ्याचं बलिदान द्यावं लागेल. हे ऐकताच निलेशचे आजोबा पुढे आले आणि म्हणाले, मी तयार आहे. माझ्या नातवाला सोडा, माझं आयुष्य खूप झालं आहे, फक्त त्याला वाचवा. तांत्रिकाने आजोबांचा निर्णय ऐकून डोळे मिटले आणि जोरात मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही क्षणात एक मोठा आक्रोश झाला आणि आत्मा निलेशच्या शरीरातून बाहेर पडला. त्याने आजोबांच्या शरीरात प्रवेश केला आणि नंतर अचानक भुईसपाट होऊन नाहीसा झाला. निलेश जागा झाला, पण आजोबा जागेवरच पडले होते. तांत्रिक म्हणाला, तुमच्या आजोबांनी गावासाठी आणि तुमच्यासाठी बलिदान दिलं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. आता या गावावरून शाप पूर्णपणे हटला आहे. त्या दिवसानंतर शिरसोडे गावात कधीच विचित्र घटना घडल्या नाहीत. गाव शांत आणि सुरक्षित झालं. निलेशने त्यांच्या आजोबांच्या बलिदानाचं स्मरण करत त्यांच्या नावाने एका मंदिराची स्थापना केली, ज्यामुळे गावात पुन्हा सुखसमृद्धी नांदू लागली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.